Hello guys, my name is Rushali and welcome to my new video. तर ॲज यू कॅन सी आता कॅनडामध्ये स्नोफॉल चालू झालेला आहे आणि आम्ही चाललो इथल्या जवळच्या पार्कमध्ये थोडं एन्जॉय करायला, कारण माझा हा आयुष्यातला माझ्या लाईफमधला सगळ्यात पहिला स्नोफॉल आहे. मी याच्या आधी कधी स्नोफॉल बघितला नव्हता. तर आता आम्ही एन्जॉय करायला चाललो आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आता खूप एकदमच स्नोफॉल वाढलेला आहे. ॲक्च्युली मॉर्निंगपासून इकडे स्नोफॉल चालू झाला आहे. आज संडे आहे, तर कालपासूनच वेदर फोरकास्टला दाखवत होतं की काल रात्रीपासून पडणार आहे, पण फायनली सकाळपासून चालू झालं आणि आता इंटेन्सिटी हळूहळू वाढत चालली आहे स्नोफॉलची. आणि बघूया, आता आमचा फर्स्टच एक्सपिरियन्स असणार आहे आणि लेट्स सी आता काय काय होतं. आम्ही कितपत एन्जॉय करतो हा स्नोफॉल सीझन इन कॅनडा हे तुम्हाला कळेलच. तर बघू शकताय तुम्ही. हे बघा, बघू शकता सगळीकडे बर्फ, गाड्यांना बर्फ. बघ तिकडे हवा कसली भारी. एवढी इकडे आता विंड पण इतकी हळूहळू वाढायला लागली की आता बर्फ पण उडायला लागला. एवढं वार आहे. पक्षी पण त्याच्यामध्ये असतात, तसेच बसतात. ही कवडी पक्षी आहेत त्या झाडावरती. वेट तुम्हाला पक्षी दाखवतो, त्यांना थंडी वाजत नाही. हे बघ इकडे बघ, दिसते का? कॅमेरामध्ये दिसते का माहिती नाही, पण इकडे आता विंड पण वारं एकदम भयानक लागतात. पक्षी दाखवते झाडावरती दिसते एवढ्या स्नोफॉलमध्ये पण. सी हां, थांब पडेल की. हे बघा, ॲज यू कॅन सी. ओ माय गॉड, हे पार्क्स बघा. आम्ही इकडे फिरायला यायचो या पार्कमध्ये, ते आता पूर्ण पांढरे दिसत आहेत. गवत गायबच झालं आहे. या गाड्या, अरे बाबा, हे काहीतरी वेगळंच आहे. तर आता आम्ही पार्कमध्ये जातो आणि तिथले व्हिडिओज बनवतो. तर स्टे ट्यून. अजूनही मज्जा करतोय खूप. आता खरं आता खूप जरा स्नोफॉल खूप फास्ट आणि खूप वेगाने पडायला लागलाय आणि असं वाटायला लागलं की आता घरी जायला पाहिजे, कारण खूपच स्नोफॉल आहे. आता तुम्हाला दिसत असेल मागे थोडं असं अंधुक, कारण आता डेन्सिटी आणि इंटेन्सिटी खूप वाढली आहे स्नोची. सो आता पुढचे 6 महिने कॅनडामध्ये आम्हाला असेच काढायचे आहेत. असं सहभाग करायला लागणार आहे थोडे दिवस. तर बघूया आता काय होत आहे. आणि अजून एक तुम्हाला इकडे मज्जा दाखवते. माझ्यासोबत अजून एक कोणतरी इकडे एन्जॉय करत आहे आमच्यासोबत. वेट तुम्हाला दाखवते. तर तिकडे आहे ना एक हस्की आणि त्याची ओनर होती. तर ते दोघे खूप एन्जॉय करत होते. म्हटलं त्यांच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ करूयात. तर त्या हस्कीचं नाव होतं जायलो आणि ते होते मूळचे दुबईचे. तर ती सांगत होती आम्हाला की दुबईमध्ये हस्की पाळणं म्हणजे त्यांच्यावर अत्याचार केल्यासारखं आहे, कारण दुबईमध्ये खूप गरमी असते आणि हस्कीला आवडतो बर्फ. सो ते त्याला घेऊन आले होते इकडं आणि
खूप मज्जा करत होतं ते हस्की, बर्फामध्ये इकडून तिकडे पळत होतं. सो एकदम क्यूट होतं. म्हटलं त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ बनवूयात आणि त्यानिमित्तानं आम्हाला त्याचं नावही कळालं. हा खूप थंडी झाली आता वाटायला आमचा पण बर्फ होतोय की काय. नाही होणार एवढ्या लगेच. बघू शकता. एक मजा वेगळीच असते बर्फात खेळण्याची. हे मला आज एक्सपिरियन्स करता आलं. हा नजारा तुम्ही फक्त एन्जॉय करा, जास्त बोलायला नको. तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघताय हे पण कमेंट करून नक्की सांगा. ओके. आता माझ्या कॅमेऱ्यावरती पण स्नो पडायला लागलाय, त्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये असं वाईट वाईट दिसेल. खूप 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 स्नो पडतोय. शक्यतो आता आम्ही घरी जाईन. तर आजचा व्हिडिओ आय थिंक एवढाच असणार आहे. आणि हळूहळू तुम्हाला अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला मिळतील याच्यावरती. तुम्हाला काही याच्या रिलेटेड, कॅनडाच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करून नक्की सांगा. कारण मी आता कॅनडा सिरीज चालू करणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला, जर तुम्ही कॅनडामध्ये यायचा विचार करत असाल तर कुठल्या कुठल्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत इकडे येण्यापूर्वी, तिथले एक्सपेन्सेस आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, यावरती मी आता एक सिरीज चालू करणार आहे, यूट्यूब सिरीज. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पण हळूहळू सगळे अपडेट्स मिळून जातील. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.